गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 16 मार्च 2025, रविवार आहे. आपला फूड ॲज मेडिसिन या मालिकेतील दुसरा व्हिडिओ मला सादर करताना मला आनंद होतो आहे. आता याच्यामध्ये कुठेही मी कुठल्याही गोष्टी ठरवलेल्या नाहीत की काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे. त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे काय म्हणता येईल, अडथळ्याची शर्यत मला पार करायची आहे. कारण या विषयात मी काही पारंगत नाही आहे. या विषयाचा अभ्यास माझा बराच आहे. या विषयामध्ये मी जवळजवळ 2016 मी ॲक्टिवली याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. डाएट म्हणा किंवा एक्झरसाईज म्हणा. तर त्याच्यामुळे मी ॲथॉरिटीली सांगू शकतो, ॲथॉरिटेटिव्हली, की आपल्याला याच्यामध्ये नक्की काही गोष्टी साध्य करता येतात. तर आत्ता सध्या आपण डायबेटीस हा पार्ट घेऊ आणि त्याच्याविषयी आपण थोडंसं पुढं जाऊ. तर डायबेटीसचे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित आणि डॉक्टर विश्वरूपराव चौधरी या दोघांनी दोन वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. तर ह्या दोन्हीचंही डिस्कशन आपण करू. तुम्हाला जो आवडेल, तुम्हाला जो रुचेल, तुम्हाला जो डायबेटीस रिव्हर्सलला मदत करेल असं वाटतंय की म्हणण्यापेक्षा डायबेटीस रिव्हर्सल दिसतं लगेच. तर असं जे आहे त्या मार्गाला तुम्ही जाऊ शकता. अमुकच करायला पाहिजे, तमुकच करायला पाहिजे असं काही नाही. मी या दोन्हीचं कॉम्बो वापरतो. त्याच्यामुळे सोयीचंही पडतं, शरीरालाही बरं आहे आणि चांगल्या प्रकारे पुढं जाता येतं. तर आपण पहिल्यांदा बघू डॉक्टर जगन्नाथ दीक्षित. तर डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचं डाएट अतिशय सोपं आहे. फक्त 2 वेळा जेवण, तेही 55 मिनिटाच्या आत करायचंय. म्हणजे 55 मिनिटं करायला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही 10 मिनिटात संपवा, 15 मिनिटात संपवा, 20 मिनिटात संपवा, कधीही संपवा. 55 मिनिटाच्या आत तुमचं एक जेवण संपलेलं पाहिजे. जेवणाची वेळ ही तुम्ही निवडायची, की तुम्हाला जेव्हा भूक लागेल अशा 2 वेळा तुम्हाला निवडायच्या, एक सकाळी, एक संध्याकाळी. सॉरी. तर मध्ये आधे काहीही खायचं नाही पाण्याशिवाय. इतकं सोपं डाएट आहे. अर्थात हे करताना असंख्य अडथळे येतात. पहिलं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या चहाची सवय असते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम तिथंच चालू होतात. बहुतेक जणांचं डाएट तुटतं ते इथंच तुटतं. पण थोडी सवय करा, काही बिघडणार नाही, काहीही फरक पडत नाही. हे मी माझ्या जवळजवळ 9 वर्षाच्या अनुभवाने मी सांगू शकतो. मी 2016 साली हे डाएट चालू केलेलं आहे. आज 9 वर्ष झालेली आहेत आणि मी 9 वर्षात सकाळी मला नाही वाटत कधी चहा घेतलाय. एखाद वेळेस बाहेर वगैरे कधीतरी फिरायला गेलेलो असेल त्यावेळेस चुकून माकून सगळ्यांनी घेतलाय म्हणून सकाळी मी घेतला. हा एखादा प्रसंग सोडला तर मी कधीही चहा घेतलेला नाही आणि चहा बी मला आवडतही नाही हल्ली. मग किती मोठा फरक पडलाय बघा. आयुष्यभर चहा पिणारा मी सकाळी 11 वाजता, 4 वाजता या 3 वेळा मला कमीत कमी चहा लागायचा. कमीत कमी 3 वेळा लागायचा. तर आता मी एकदाही पित नाही. म्हणजे बघा. तर तुम्ही ह्याच्यामध्ये जेवणामध्ये काहीही घेऊ शकता. डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांचं कुठलंही बंधन नाही की अमुक पदार्थ घ्यावा, अमुक पदार्थ घेऊ नये, असं त्यांचं कुठलंही बंधन नाही. तर तुम्हाला हवा तो पदार्थ तुम्ही घेऊ शकता. आता ह्याच्याकरता मी सोपी मेथड काय अवलंबली, तर आता सकाळी सकाळी चहा प्यायचा आहे तर ठीक आहे, चहा बरोबर आपण जनरल बिस्किटं खातो. मी एका प्लेटमध्ये बिस्किटं ठेवून देत होतो, म्हणजे आता नाही. आणि जेवणाच्या वेळेस पहिला चहा प्यायचा, चहा बिस्किटं खायची आणि त्याच्यावर सकाळपासनं जे आपण वाट बघत होतो चहाची, तर तो कसा अवर्णनीय आनंद होतो तो लुटायचा. अर्थात हे फार काही घडलेलं नाही माझ्या बाबतीत, पण तुम्हाला एक मी मार्ग सांगितला, वेआउट सांगितला.
याच्यानंतर जे खावंसं वाटतं ते पदार्थांची एक लिस्ट बनवा. मेन आयटम आणि साईड आयटम अशी लिस्ट बनवा. साईड आयटम हे तुम्ही त्याच्यातले निवडून त्या वेळेस तुम्ही जेवणाच्या ताटात ठेवून देऊ शकता, तुम्हाला जे आवडतील त्या दिवशी ते. त्यामध्ये शेंगदाणे असतात, तिखट दाणे असतात, खारे दाणे असतात, साधे दाणे असतात, तळलेले दाणे असतात, काजू, बदाम, पिस्ता, खारवलेला पिस्ता वगैरे वगैरे हे असले जे आयटम आहेत. किंवा तुम्हाला फरसाण जर का आवडत असलं, फरसाण, ढोकळा, काय जे काही जगातले तुम्हाला साईडला आयटम जे आहेत हे सगळे तुम्ही त्यात ठेवू शकता. इवन कित्येक वेळा तर आम्ही वडापावही आणून त्याच्यामध्ये ठेवून द्यायचो. आणि आपल्या जेवणात घरगुती की जे काही बनवलेलं आहे ते पदार्थ जे तुम्ही रोज खाता, त्यामध्ये व्हेज असेल, नॉनव्हेज असेल, हे सगळं त्याच्यामध्ये आलं. आता याच्यामध्ये मी तर भली मोठी लिस्ट केली होती मेन आयटमची, महिन्याभराची लिस्ट केलेली होती. त्याच्याप्रमाणे आम्ही बरेच वर्ष केलं, 2-1 वर्ष तर तसं केलं की लिस्टप्रमाणे पुढे जायचं. रोज एक आयटम बनवायचा. महिन्याची लिस्ट असल्यामुळे बरेच आयटम व्हायचे. त्याच्यामध्ये एखादा सणवार आला की मध्येच काहीतरी आणखीन घुसळलं जायचं छान छान. कधी पुरी भाजी म्हणा किंवा श्रीखंड पुरी, आमरस, हे असे वेगवेगळे आयटम त्याच्यामध्ये यायचे. तर तुम्ही 2च वेळा जेवला तरी जिभेचे चोचले पूर्ण होऊ शकतात. त्याबाबतीत कुठेही काळजी करायचं कारण नाही. बरं, डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांनी त्यांचं फेसबुकवर पेज आहे, डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सर्च करा, पेज तुम्हाला मिळून जाईल. तिथं त्यांचा व्हॉट्सअपही मिळेल, व्हॉट्सअप ग्रुपचा. तर कुठल्याही एका व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि तिथं तुमचे काही रिपोर्ट्स पाठवा. म्हणजे HbA1c याचा रिपोर्ट पाठवा. HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन हे 2 टेस्ट करायचे आहेत. त्याकरता 12 तासाचं फास्टिंग आवश्यक आहे. ते रिपोर्ट त्यांना पाठवून द्या आणि मग ते तुम्हाला डाएट चालू करायला सांगतील. तर हे करणं तसं आवश्यक आहे ज्यांना हेवी डायबिटीस आहे किंवा इतर काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यांच्याकरता. त्यांनी एक फॉर्मच दिलेला आहे, तो फॉर्म त्यांच्या फॉर्मॅटमध्ये वरून पाठवायचा की मला इतरही अमुक 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 प्रॉब्लेम्स आहेत, तर हे डाएट चालू करायचं का नाही हे ते सांगतात. आणि मग सगळं नियमावली देतात की काय तुम्हाला डाएटमध्ये काय काय कसं कसं खायचंय, काय काय खायचंय, कसं कसं खायचंय, काय काय खायचंय नाही, कसं डाएट करायचं आहे. याच्यामध्ये डायबेटीसला मध्ये आधी पाण्याशिवाय काहीच खायचं नाही. इतरांना मात्र थोडीशी सूट आहे, म्हणजे ज्यांना फक्त लाईफस्टाईल सुधारायची आहे किंवा डायबेटीस प्री डायबेटिक आहेत आणि त्यांना फक्त लाईफस्टाईल सुधारून प्री डायबेटिक पण डायबेटीस मुक्त व्हायचं आहे, अशांसाठी मात्र मध्ये आधी काय एक टॅमॅटो दिवसभरामध्ये, नारळ पाणी वगैरे वगैरे चालू शकतं. मात्र डायबेटीसवाल्यांना याला बंदी आहे. अर्थात मी या कुठल्याच गोष्टी पाळल्या नाहीत. मध्ये आधी खायचंच नाही, पाणीच. नंतर डायबेटीसला म्हणतात आंबे खायचं नाही, पण मी प्री डायबेटिक आलो डायबेटीसवरनं. आणि कोकणात आमच्या इथं प्रचंड आंब्याचा सीझन चालू झाला होता. अतिप्रचंड आंबे आलेले होते. अतिशय सुंदर सुंदर आंबे आमच्या इथं मिळतात. तर त्या दृष्टिकोनातनं चालू केलं. म्हणजे मस्तपैकी रत्तीबज आंब्याचा घातल्याप्रमाणे चालू झालेला होता. सकाळी 4-6, संध्याकाळी 4-6 आंबे. हे मी जवळजवळ 2 महिने खाल्ले. आणि तुम्हाला गंमत सांगतो, याच्यावर कुठलाही डॉक्टर विश्वास ठेवणार नाही, कारण त्यांना शिकवतच नाहीत तसं. माझा डायबिटीस पूर्ण गेला, पूर्ण संपूर्ण. त्याच्यानंतर मी जेव्हा डायबिटीस मोजला तो 5.5 आलेला होता. आज माझं वजन त्यावेळेस 91 किलो झालेलं होतं. 120 वरनं मी 91 वर गेलेलो होतो. आज परत माझं वजन 108 आहे, पण आज मला डायबिटीस नाही आहे. वजन वाढलेलं असलं तर डायबिटीस होतोच अशातला भाग नाही आहे. तुम्ही तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगपेक्षा लिव्हिंग स्टाईल कशी आहे ह्याच्यावर सगळ्या गोष्टी बदलतात. जर तुम्हाला बैठी स्टाईल असेल तर तुम्हाला या दोन्हीपैकी एक डाएट करणं कंपल्सरी आहे. कारण काय होतं, ह्या कुठलंही डाएट केलं ना तुम्ही
साधारणतः आपण 8 ते 10 तासामध्ये खात असतो आणि 14 ते 16 तास आपल्याला आपलं पोट उपाशी असतं. त्यामुळे होतं काय, तर संध्याकाळी तुमचं जेवण झालं की त्याच्यानंतर तुमचं जेवण एकदा 2 तासात पचून गेलं की शरीराला संपूर्ण शरीराची रिपेअरिंग करण्याकरता जे जे सेल खराब झाले त्यांना रिपेअर करणं किंवा जिथं जिथं प्रॉब्लेम आलेला आहे शरीराच्या इंटरनली आपल्याला बाहेरनं जाणवतही नसतो, तर स्वतः ते शरीर बरं करत असतं, रिपेअरिंग मोडला गेलेलं असतं. त्याच्यानंतर काही सेल्स हे पूर्ण डॅमेज झालेले असतात, तर त्याचं विघटन केलं जातं आणि त्याच्यातले जे घेण्यासारखे पदार्थ आहेत ते शरीर परत स्वतःकडे सामावून घेतं, स्टोअर करतं. तर तेच वापरतं ऊर्जा म्हणून. याच्यानंतर रात्री 3 नंतर साधारण सकाळी 8 वाजेपर्यंत शरीर हे रिज्युवनेशन मोडमध्ये असतं. म्हणजे काय असतं, तर शरीर हे नवीन पेशींची निर्मिती करतं. म्हणजे जुन्या ज्या पेशी डॅमेज झालेल्या आहेत, ज्या काढून टाकल्या आहेत, शरीराने रिपेअर करण्याच्या पलीकडे ज्या पेशी होत्या त्यांना जे काढून टाकलेलं आहे, त्यांचं विघटन केलेलं आहे, त्या जागी नवीन पेशी येणं आवश्यक असतं. तर हे नवीन पेशी शरीर त्यावेळेस तयार करतं. जे रात्रीची नोकरी करतात त्यांच्यामध्ये या दोन्ही गोष्टी साध्य होत नाहीत. तर तुमची नोकरी तशी असेल तर लवकरात लवकर नोकरी बदलण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्या शरीरात रिपेअरिंगही होत नाहीये आणि रिज्युव्हनेशनही होत नाहीये. किती काळ शरीर सहन करेल? तुम्हाला त्याचे दुष्परिणाम लगेच दिसायला लागतील 5-7 वर्षात. तर हे आपल्याला 14 ते 16 तास मिळतात. याच्यातले 2 तास अन्नपचनाचे जरी गृहीत धरले तरी 12 ते 14 तास तुम्हाला मिळतात. 12 ते 14 तास शरीर रिपेअरिंग आणि रिज्युव्हनेशनला शरीराला मिळतात. त्याच्यामुळे तुम्हालाच लक्षात येतं विदिन 6 मंथ्स टू 1 इयर की आता आपल्याला आतमधनं की आपलं शरीर शुद्ध झालंय हे जाणवतं, लिटरली जाणवतं. म्हणजे तुम्हाला पूर्वी थोडंसं चालल्यानंतर दम लागत असेल, तर आता काहीही दम वगैरे लागणार नाही तुम्हाला. का तर इथं काही जी ब्लॉकेजेस असतील वगैरे ते सुद्धा क्लिअर झालेले आहेत. कारण शरीराने त्या ज्या पेशी होत्या त्या पेशींचं विघटन करून टाकलेलं आहे. शरीराला 12 तास 14 तास काहीही खायला मिळालेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी ते ज्या कोलेस्ट्रॉलच्या म्हणा किंवा कुठली जी काही भिंत तयार झालेली असते ब्लॉकेजेसची, तर तिथं त्यांनी शरीराने खायला सुरुवात केली, त्याचं विघटन करून ते अन्न म्हणून वापरायला सुरुवात केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की तिथला मार्ग क्लिअर झाला आणि तुम्हाला अतिशय छान वाटायला लागलेलं आहे. नंतर मला स्वतःला पुढच्या वेळेस मी दाखवीन, कदाचित सापडलं तर, मला फिजिकली सापडायला पाहिजे. तर माझ्या डोळ्याचा नंबर हा 6.5 आणि 7 होता मायनस. या डोळ्याचा नंबर 6.5 होता, या डोळ्याचा 7 होता. आता या डोळ्याचा नंबर आहे 2.5, या डोळ्याचा आहे 3. विचार करा. 2014 साली मी नंबर काढलेला होता तेव्हा 6.5 आणि 7. 2021 साली नंबर काढला 2.5 आणि 3 मायनस. म्हणजे आज चष्मा घालता न घालता जरी मी बाहेर गेलो तरी माझं फारसं काही अडत नाही. लांबचं वाचता येत नाही एवढाच फरक आहे. अति लांबचं म्हणजे 25-30 फुटावरची बारीक अक्षरं वाचता येत नाही, त्याच्या अलीकडचं सगळं वाचता येतं. अर्थात याच्यामध्ये BRCचाही सहभाग आहे. तर होप सो तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि ह्या डाएटनी डायबेटीस कसा रिव्हर्स होतो ह्याच्याकरता तुम्हाला डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांचं ओरिजिनल लेक्चरच बघणं भाग आहे. मी
तेवढं सांगण्या एवढा तज्ज्ञ नाही. मला कळतं त्याच्यामधलं सगळं. त्यांचं सगळं भाषण माझं तोंडपाठ आहे. पण तेच असं ओढण्यात, दुसऱ्याचं भाषण ओढण्यात काहीच पण नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही त्यांचं ओरिजिनल बघा. YouTubeवर भरपूर भाषणं अवेलेबल आहेत. 2-2.25 तासाचं कुठलंही मराठीतलं तुम्ही भाषण बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते त्यांना रीतसररित्या जॉईन होऊन त्यांना ते रिपोर्ट्स वगैरे कळवून तुम्ही चालू करू शकता. जर तुमचा डायबेटीस सुरुवातीच्या स्टेजला असेल किंवा प्री डायबेटिक असाल तुम्ही, तर बिनधास्त चालू करा. त्यांनी काही अडथळा येत नाही. तुम्हाला कुठलेही कॉम्प्लिकेशन्स नसतील तर, इतर काही कॉम्प्लिकेशन्स नसतील तर, किंवा तुम्हाला फक्त लाईफस्टाईल सुधारायची म्हणून करायचं असलं करा. त्याच्याबरोबर त्यांनी सांगितलं की रोज 4.5 किलोमीटर चालणं आवश्यक आहे. तर चालणं कशा करता, तर तुमच्या अंगातली कॅलरीज जी आहेत ती कॅलरीज बर्न होतात आणि कुठंतरी एक खारीचा वाटा त्याच्यामध्ये चालू होतो की तुम्हाला जे म्हणजे फॅट जे आहे, हे फॅट तुमचं जे घालवायचं आहे, तर त्याला तो थोडाफार हातभार लागतो. 4.5 किलोमीटर चाललं तर साधारणतः 200-250 कॅलरीज बर्न होतात. तर म्हणजे साधारणतः 50-60 ग्रॅम तुमचं वजन कमी झालेलं असतं, ॲक्च्युअल कमी झालेलं असतं. तर ह्या कॅलरीज बर्न झाल्यामुळे तर तेवढाच हातभार. तर हा झाला एक प्रकार. नॉनव्हेज खाण्याकरता हा उत्कृष्ट आहे. ज्यांना नॉनव्हेज शिवाय चालत नाही त्यांनी डॉक्टर दीक्षितांबरोबरच जायला पाहिजे, कारण BRC मध्ये नॉनव्हेजला परमिशनच नाही. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे म्हणजे डॉक्टर BRC कडे बोलू. डॉक्टर BRC मध्ये एक चांगला भाग असा आहे की तुम्हाला सकाळी 8 ते रात्री 7 या 11 तासामध्ये खाता येतं. ॲक्च्युली 10 तास खायचंय, 1 तास आपण पुढं खाणं संपायला लागतो वेळ, एक 15-20 मिनिटं, अर्धा तास, शिवाय 5-10 मिनिटं इकडं तिकडं होतात. तर असं जर का आपण ठरलं तर सकाळी 8 ते रात्री 7 इथपर्यंत तुम्हाला खाण्याची वेळ आहे. खाण्याची वेळ संपते 6 वाजता. 7 वाजेपर्यंत तुम्हाला, 7च्या नंतर तोंडात काही टाकायचं नाही. हे BRCचा पहिला रूल. दुसरा रूल असा आहे की सकाळी 8 ते 12 या वेळेस फक्त फळं खायची आहेत. कुठलीही सीझनल फळं खा. ते म्हणतच नाहीत की तुम्ही कुठलं तरी ॲपल खा आणि काय पेर खा वगैरे वगैरे, असली फॉरेनची फळं खा वगैरे, असलं काही त्यांचं म्हणणं नाही. तुम्ही आपले जे काही आपल्या इथं मिळतात की मोसंबी, संत्री, चिक्कू, सीताफळं, केळी, तर ही खायची आहेत. किती खायची आहेत, तर तुमचं जे वजन आहे तितके ग्रॅम. म्हणजे तुमचं वजन जर का 70 किलो असेल तर 700 ग्रॅम तुम्हाला फळं खायची आहेत. तितके ग्रॅम नव्हे, तुमच्या वजनाच्या आकड्याच्या 10 पट तुम्हाला फळं खायची आहेत. तितके ग्रॅम, जितके किलो वजन तितके ग्रॅम गुणिले 10. म्हणजे तुमचं वजन 70 किलो असेल तर तुम्हाला 700 ग्रॅम फळं खायची आहेत. त्याच्यात केळ्याची सालं वगैरे, जे सालं काढायची आहेत किंवा जे बिया वगैरे निघतात, त्याचं वजन मायनस करायचं आहे. ते या 700 ग्रॅम मध्ये येणार नाही. तुम्ही जे प्रत्यक्ष पोटात टाकता ते 700 ग्रॅम जायला पाहिजे. हे कमीत कमी, जास्ती खाऊ शकता. सकाळी 8 ते 12 का ही फळं खायची, तर सकाळी 8 ते 12 ही फळांना पचनाला सोयीची वेळ असते. त्याच्यात फळं खाताना सुरुवातीला ॲसिडिक फळं खा. आता ज्यांचा pH ॲसिडिक आहे, म्हणजे 6 पेक्षा कमी आहे, 6 किंवा 6 पेक्षा कमी आहे, अशी फळं खा. म्हणजे द्राक्ष, संत्री, मोसंबी, इवन पेरू, अशी जी फळं आहेत या कॅटेगरीतली, तर ही सगळी, ॲपल म्हणा, ही सगळी फळं pH लेवल यांची कमी असते, ॲसिडिक फळं आहेत ती. बाकीची फळं नंतर खा. म्हणजे गोड जी थोडक्यात फळं आहेत ही तुम्ही नंतर खा, कारण ती सगळी नियर अल्कलाईन असतात. म्हणजे पूर्ण अल्कलाईन नसतात, पण आपल्या शरीराचा pH आपण 7-7.5 धरला तर हा pH 7.5च्या पुढं असतो, एवढंच. तर 7.5च्या पुढं pH असलेली फळं त्याच्यानंतर खावी. तुम्हाला 4 तास आहेत, 4 तासात खा. त्याचा ज्यूस करून खाल्ला तुम्ही
तर तो ज्यूस असा खा की ते तुम्ही फळ खाताय तेवढ्या वेळात तुम्ही तो ज्यूस खाताय. ज्यूस आहे म्हणजे गटागटा 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 पिऊन ग्लास ठेवून दिला असं नाही, त्याचा उपयोग होणार नाही. उपयोग होईल पण तो कमी होईल. म्हणून की जसं तुम्ही फळ खाताना चावता तसं ते ज्यूस चावलं गेलं पाहिजे. तुमच्या तोंडात ते ज्यूस घोळवा, एक अर्धा मिनिट तोंडातल्या तोंडात घोळवा एक ग्लास ज्यूसचा, आणि हळू 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 जाऊन द्या. सॉरी. या प्रकारे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ते ज्यूस तुम्हाला उपयोगी पडेल. शक्यतो फळं जशा नेचरनी जशा टाईपमध्ये दिली आहेत तशीच खा. ओके, हा झाला पहिला पार्ट. दुसरा पार्ट म्हणजे 12 नंतर तुम्ही कधीही जेवू शकता, कितीही वेळा काहीही खाऊ शकता, पण त्यालाही नियम दिलेले आहेत. आता आपण फळ पाहिलं की तुम्ही 50 किलो वजनाचे असाल तर 500 ग्रॅम फळं खायची आहेत, 60 किलो वजनाची असेल तर 650 ग्रॅम फळं खायची आहेत, 80 किलो वजनाची असेल तर 800 ग्रॅम खायची आहेत, 100 किलो वजनाची असेल तर 1 किलो फळं खायची आहेत तुम्हाला. तर आधी तुम्हाला जेवणाच्या अगोदर तुम्हाला एका प्लेटमध्ये सॅलड, कच्च्या भाज्या या घ्यायच्या आहेत. तर सॅलड सगळी तुम्हाला टॅमॅटो, काकडी, मुळा, त्याच्यानंतर काय बीट वगैरे वगैरे तुम्ही सॅलड सगळं घेऊ शकता. हे कच्चं खायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाकी भाज्यांमध्ये आपण ढोबळी मिरची आरामात खाऊ शकतो, सुंदर लागते. काय ते लेडीज फिंगर म्हणजे आपलं काय म्हणतात, लेडीज फिंगर, ते तुम्हाला सुंदर लागतं. इवन थोड्या सवयीनंतर कोबी फ्लॉवरही तुम्ही खाऊ शकता. जोपर्यंत तुम्हाला कोबी फ्लॉवर खाता येणार नाही तोपर्यंत तुम्ही वाफवून घ्या, कोबी फ्लॉवर वाफवून घ्या, म्हणजे तुम्हाला खाणं सोयीस्कर पडेल. नंतर शक्यतोवर तुम्ही कच्च्या भाज्यांकडे वळा. बहुतेक सगळ्या भाज्या चांगल्या लागतात, काहीही प्रॉब्लेम नाही, सुंदरच लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं वजन जेवढं आहे तेवढे ग्रॅम, म्हणजे 70 किलो वजन असेल तर 70 ग्रॅम तुम्हाला पालेभाज्या खायच्या. याच्यामध्ये पालेभाज्याच खाल्ल्या पाहिजेत असं काही नाही. आंब्याची कोवळी पानं छान लागतात, जांभळाची पानं छान लागतात, पेरूची पानं छान लागतात, ती तुम्ही छान धुवून तुम्ही खाऊ शकता. नंतर आपली जी खायची पानं आहेत त्याची पानं तुम्ही खाऊ शकता. तर ह्या सगळ्याचं काउंट केलं तर तुमचं ते तेवढं होईल. ते दिवसभरामध्ये खायचं आहे, म्हणजे 2 वेळा डिवाइड करून तुम्ही तेवढं खाऊ शकता किंवा दिवसभरामध्ये खाऊ शकता. त्याच्यानंतर स्प्राउट्स खायचे आहेत तुम्हाला. कुठल्याही कडधान्याला मोड आलं ते तुम्ही तसंच खायचं आहे, म्हणजे ते शिजवून वगैरे शक्यतो खायचं नाही. तर हा झाला एक प्रकार. याचं वजन किती मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर स्प्राउट सोडून बाकीच्याचं वजन हे तुमचं वजन तितके ग्रॅम गुणले 5, म्हणजे 50 किलो वजन असेल तर 50 ग्रॅम गुणले 5 म्हणजे 250. म्हणजे थोडक्यात फळं जेवढी तुम्ही खात होता त्याच्या निम्म तुम्हाला सकाळी खायचंय आणि निम्म संध्याकाळी खायचंय. भाज्या आणि सॅलड. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही खायचंय जेवण, शिजवलेलं म्हणा बिन शिजवलेलं, ते तुम्ही खाऊ शकता. त्याच्याकरता कुठल्याही अटी नाही. अटी आहेत त्या मी येणार आहे नंतर. तर साधा सोपा नियम 8 ते 12 या वेळेमध्ये तुमच्या वजनाच्या इतके ग्रॅम गुणले 10 इतकी फळं खायची आहेत तुम्हाला. कुठलीही फळं खा, फळाला कुठलंही बंधन नाही. स्वस्तातलं फळ असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये खाऊ शकता. असं नाही की बाबा महागडच फळ खाल्लं पाहिजे, स्वस्तातलं फळही खाऊ शकता. नंतर जेवणाच्या वेळेस 12 वाजल्यानंतर किंवा आधीही तुम्ही खाल्लं तरी चालेल. तर तेव्हा पहिल्यांदी काय खायचंय, तर तुमचं वजन इतके ग्रॅम गुणले 5 इतके ग्रॅम तुम्हाला कच्च्या भाज्या,
सॅलड हे खायचं आहे, स्प्राउट्स खायचे आहेत थोडेफार, आणि दिवसभरामध्ये तुमचं वजन इतके ग्रॅम इतकं पालेभाज्या खायच्या. त्या शिजवलेल्या खा, कच्च्या खा, कसंही चालेल, त्याला काही अडचण नाही. पण मी सोपं सांगितलं तुम्हाला. बऱ्याच फळांची जी पानं आहेत ना, ही सुंदर लागतात. कोळी पानं, जून झालेली पानं नाही. अर्थात जून काही म्हणजे काही जर याची सुद्धा छान लागतात. पेरूचं पान खाल्लं तर ते छानच लागतं. चिंचेचा पाला आहे, गुंजपाला तुम्ही खाऊ शकता. या सगळ्याचं वजन करा. एक छोटासा वजन काटा येतो, एक 300 रुपयाला अमेझॉन, फ्लिपकार्ट, मेशोवर तुम्हाला कुठेही मिळेल. तर 300च्या आतच मिळतो, तेवढा विकत घ्या. म्हणजे तुम्हाला या सगळ्याचं वजन करणं सोयीचं पडेल आणि त्या पद्धतीत तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला दिवसभर खायला परवानगी आहे. तुम्ही दिवसभर काहीही खाऊ शकता. दिवसभर फळं खाल्ली तरी चालू शकतं. तुम्ही दिवसभर ड्रायफ्रुट्स खाल्ले तरी चालेल. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही खाऊ शकता. संध्याकाळचं जेवण परत असंच सकाळच्या जेवणाप्रमाणेच, आणि ते तुम्हाला 7च्या आत संपवायचं आहे. म्हणजे तुम्हाला 6-6:30च्या आत बसायचं जेवायला. ह्याच्यामध्ये परत सॅलड, भाज्या ह्या तुम्हाला त्या वजनानुसार घ्यायच्या आहेत. आणि स्प्राउट नाही घेतलं तरी चालणार आहे यावेळेस. आणि तुमचं शिजवलेलं अन्न हे या प्रकारे घ्यायचं. आता यांच्या मात्र काही अटी आहेत. काय अटी आहेत? तर ह्याच्यामध्ये ॲनिमल पासून तयार झालेलं कुठलंही फूड चालत नाही. म्हणजे काय? दूध कशापासून आलं? ॲनिमल पासून. चालत नाही. दुधापासून तयार झालेले कुठलेही पदार्थ याच्यात चालत नाही. म्हणजे दूध, दही, तूप, ताक, पनीर, चीज, नंतर लोणी, मक्खन नाही, काहीही चालत नाही. झाली का पंचायत? सणवाराला खाणारे पदार्थच संपले. पण ठीक आहे, तुम्ही सणवाराला एखाद्या जेवणात तुम्ही हे नक्की खाऊ शकता. सणवाराला रोज सणवार करायचा नाहीये. तर फक्त सणाला तुम्ही एखाद्या वेळेस अपवाद करू शकाल. नॉनव्हेज 0, पॅक्ड फूड 0. झाली का पंचायत? आपण आपलं काहीतरी उगीच कुरकुरे म्हणा किंवा लेज म्हणा असं काहीतरी तोंडात टाकण्याची आपल्याला सवय असते. हेच थांबलं. आता मार्ग काय? घरी शेंगदाणे भाजा, साल काढा, खा. युट्यूबवर असंख्य काय म्हणतात म्हणजे खारी शेंगदाणे कसे तयार करायचे, त्याच्यानंतर तिखट दाणे कसे तयार करायचे वगैरे वगैरे ह्याच्या रेसिपीज आहेत. ते तुम्ही करू शकता. त्याला काही अडचण नाही. घरात, बाहेर नाही. कारखान्यामध्ये तयार झालेला कुठलाही पदार्थ चालणार नाही. नो मीन्स नो. त्याच्यानंतर दिवसभरामध्ये 45 मिनिटं तुम्हाला सूर्याचं ऊन घ्यायचं आहे. शक्यतो कोवळं ऊन घ्या. आता इथं खाण्याचे नियम जरा सैल असले म्हणजे सकाळी 8 ते तुम्ही जवळजवळ संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असं 11 तास तुम्ही खाऊ शकता. त्याच्यामुळे खाण्याचं जरी नियमात ह्याच्यात ढील असली, सूट असली तरी सुद्धा काय खायचं ह्याच्यावरती खूप बंधन आहे. आणि हॉटेलमधलंही खायचं नाहीये.
त्याच्यामुळे तोही बंद झाला. पण तुम्ही हे चालू केल्यानंतर जेव्हा एक साधारण 1-2 महिने होऊन गेले, रुटीन मध्ये तुमचं सगळं व्यवस्थित चालू झालं, तर कधीतरी आठवड्यातनं एकदा एक वेळा तुम्ही याला डिच्चू देऊ शकता आणि हॉटेलमध्ये वगैरे मस्त पार्टी करू शकता. पण एखाद्या वेळेस, आणि तेही वेळ पाळूनच. उगीच रात्री 12 वाजता पार्टी करून उपयोग नाही, रात्री 12 वाजता खाऊन उपयोग नाही, तुमचं सगळं घड्याळ बिघडतं. याच्याच बरोबर या दोन्ही डाएटला तुम्ही रात्री 10च्या आत झोपणं आवश्यक आहे. 9 वाजता झोपला आनंदाची गोष्ट आहे. पण 10च्या आत झोपणं कंपल्सरी आहे, कंपल्सरी. कारण शरीर रिपेअर कसं करणार? तुम्ही जागे असलात तर तुमची काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू असते, त्या ऍक्टिव्हिटीसाठी शरीराला सगळं एनर्जी त्या ऍक्टिव्हिटीसाठी पुरवावी लागते. आपल्या जे शरीरातलं आतलं कार्य चालू असतं ते चालूच असतं, त्याला ती एनर्जी पुरवावीच लागते. प्लस तुम्ही समजा टीव्ही बघत असाल तर मेंदूला एनर्जी पुरवावी लागते, ती तर प्रचंड पुरवावी लागते. आपल्या बाकी शरीराला जेवढी एनर्जी लागत नाही तेवढी मेंदूसाठी रक्तपुरवठा शरीराला द्यावा लागतो. म्हणजे रक्तपुरवठा म्हणजे एनर्जीच द्यावी लागते शरीराला. झालं की नाही म्हणजे? आणि दोन्ही याच्यामध्ये कार्बचं प्रमाण कमी करा. कार्ब म्हणजे काय? तांदूळ, गहू, पाव. पाव तर BRC ला अलाउडच नाही, फॅक्टरीमध्ये तयार होतो. तर याच्यामध्ये कार्ब खूप मोठा असतो, त्याच्यामुळे तुम्हाला काय म्हणता येईल, मेद तुमचा कमी व्हायला अवघड पडतो. आणि मेद कमी जर का अवघड झालं तर डायबिटीस अगदी हळूहळू रिव्हर्स होतो. तर त्याच्यामुळे जर तुम्ही या पदार्थांवर थोडंसं कंट्रोल ठेवला तर तुमचं मेद लवकर कमी होईल शरीरातला, आणि डायबिटीस रिव्हर्स व्हायला तुम्हाला खूप मदत होईल याच्यासाठी. तर काही तुम्हाला शंका असतील तर जरूर विचारा. आज आपण डायबिटीस बद्दल बोललेलो आहोत, आणि माझ्यापेक्षाही चांगलं तुम्हाला छान छान व्हिडिओ सापडतील यूट्यूबवर डॉक्टर BRCचे. डॉक्टर जगन्नाथ दीक्षित तर त्यांचा व्हिडिओ ऐकणंही कंपल्सरीच आहे. नाही, माझं ऐकून तुम्ही चालू करा असं मी म्हणणारच नाही. तुम्ही त्यांचं ऐकून त्याच्यानंतर त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कॉन्टॅक्ट करून तुमचा HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन याचा रिपोर्ट पाठवून, तुम्हाला इतर जर का काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर ते सर्व त्यांना कळवून त्यांची परवानगी घेऊन मगच तुम्हाला डाएट चालू करायचं आहे. अर्थात ज्यांना काहीच नाही आहे, रोग नाही आहे, आणि डायबिटीस प्री डायबेटिकच आहे किंवा अगदी इनिशियल स्टेजेसमध्ये, म्हणजे HbA1c 7, 7.25, 7.5 पर्यंत आहे आणि इतर कुठलेही कॉम्प्लिकेशन्स काहीच नाही आहेत, त्यांनी मात्र हे डाएट डायरेक्ट चालू करायलाही हरकत नाही. आणि त्याकरता काही परमिशन घेण्याची आवश्यकता नाही, अगदी क्लिअर आहे. डॉक्टर BRC मात्र तुम्ही बघा, वेगवेगळे त्यांचे स्वतःचे व्हिडिओ फार कमी आहे, इतरांचेच जास्ती व्हिडिओज आहेत. पण त्यातले काही मोजके व्हिडिओ की जे क्वालिटी आहे असे बघण्याचे प्रयत्न करा, शोधून काढा. DIP डाएट हे त्यांनी डाएटला दिलेलं नाव आहे. DIP, D फॉर दिल्ली, I फॉर इमेज, P फॉर पुणे. तर असं DIP हे डाएट हे त्यांचं नाव आहे. तर DIP डाएट शोधून काढा, त्याचे सगळे मार्गदर्शक तत्व बघा, काय खायचं नाही हे बघा. अजूनही भली मोठी लिस्ट आहे त्याच्यात काय खायचं नाही. आणि सूर्याचा नियम तुम्हाला पाळायचा आहे. अनवाणी तुम्हाला गवतावर